नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली होनराव आपल्या सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करते. आज आपण वनरक्षक या पदाबद्दल माहिती घेणार आहोत. बघा काय झालं होतं, साधारणपणे 20 दिवसाआधी आपले जे वनमंत्री आहेत गणेश नाईक यांनी सांगितलं होतं की वनरक्षकची 966 जागा अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता त्यापैकी 25% जागा ज्या आहेत त्या पदोन्नतीने जाणार. म्हणजे साधारणपणे आपल्या हातामध्ये 725च्या आसपास जागा असतील असा मी एक अंदाज टेंटेटिव्हली काढलेला आहे. ओके, तर आता एवढ्या पदांसाठी ही भरती होणार आहे. तर आणि विशेष म्हणजे फक्त 12वी बेसिसवरती भरती आहे. ठीक आहे. सो आपण त्याची डिटेलिंग माहिती, जसं आपण मागच्या काही व्हिडिओज मधून पदांची माहिती वगैरे पाहून घेतली, सेम वे या सुद्धा पदाची माहिती बघून घेऊया. ओके, बघा काय काय दाखवणार आहे तुम्हाला. पात्रता, पगार, प्रमोशन, परीक्षा पद्धत, निवड पद्धत, मैदानी चाचणी आणि कामाचं स्वरूप. ओके, खूप मायन्यूट आहे ही जी परीक्षा आहे. मागच्या वेळेस TCS ने घेतली होती. ओके, त्याच्यानंतर म्हणजे 2023 मध्ये आणि 2019 मध्ये ही महापोर्टलद्वारे झालेली होती. ठीक आहे. तेव्हाचा काही क्रायटेरिया वेगळा होता, आताचा काही वेगळा आहे आणि आताची जी परीक्षा कोण घेणार आहे हे आपल्याला क्लिअर नाहीये. बघा मागच्या व्हिडिओमध्ये अनेक कमेंट होते, तुम्हालाच माहिती नाहीये कोण घेणार आहे परीक्षा, असं तसं उगाच सांगतात, असं सांगतात. तर तुमचे असे विचार असतील ना, तर बाळांनो तुम्ही व्हिडिओ बघू नका, कारण की हा व्हिडिओ ज्यांना खरोखरच जाणून घ्यायचं आहे माहिती, मी तुम्हाला हे कमिट नाही करत आहे की किती कोण घेणार आहे आणि हेच येणार आहे असलं मी काही सांगत नाहीये. काय येऊ शकतं आणि परीक्षा देण्यासाठी आपण स्वतःला कसं तयार करावं ह्या 2 मुद्द्यांसाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे. आणि चेंजेस आहे ना झाले तरी 5-10% वर खाली होतात, खूप जास्त होत नाहीत, हे डोक्यात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे जे असे निगेटिव्ह लोक असतील ना आजूबाजूला, हा रे नुसते बोलतायत येणार आहेत, अरे शासकीय काम येते, त्याला करण्यासाठी एक नियमबद्धता असते, त्यानुसार काम होईल ना. पहिले कुठचीही भरती होत असताना ना बाळांनो, सेवा प्रवेश नियम ठरतात, मग जागा ठरतं. ओके, मग त्याचं बिंदू नामावली, ओके, म्हणजे बजेट ठरतं, मग त्याच्यानंतर त्याचं नियोजन ठरतं, मग मागणी पत्र जातं आणि मग जाहिरात येत असते. मी ह्या प्रोसेसमध्ये आहेत ना. बघा परीक्षा हळूहळू MPSC कडे वर्ग होत आहेत. MPSC कडे आयोगाकडे एकूण 284 कॅडर्स जाणार आहेत टेंटेटिव्हली. तर कॅडर म्हणजे काय, तर जी वेगवेगळी पदं असतात ना त्याला एक एक कॅडर म्हणतात. मग एवढं नियोजन करायला आपल्याला आयोगाला थोडासा वेळ दिला पाहिजे, त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवला पाहिजे. ओके, आणि राहिला प्रश्न सिलेबसचा किंवा ह्याचा, काय चेंजेस होणार आहेत, काय चेंजेस होणार आहे, 5-10% वर खाली होणार आहे, पण 90 ते 95% तुम्हाला सगळं सारखंच राहणार आहे. माहिती घेऊन ठेवणं, तयारी करायला सुरुवात करणं. मी कुठे म्हणाली की तुम्ही ह्यालाच फोकस करा. अरे तुम्ही जे अनेक पदांचा अभ्यास करतात तसं न करता काही पदांवरती फोकस करून, सॉरी एकाच पदावरती फोकस न करता कॉमन सिलेबस काढायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. आणि हो, कमेंटमध्ये अजून मागच्या एका मुलाने टाकले, सगळेच फॉर्म भरत सुटायचे का. अरे गरज आहे ती काढायची. तुम्ही ना एकच चित्र डोक्यासमोर ठेवा बाळांनो. राज्यसेवेमधून पास झालेला असो किंवा इव्हन UPSC मधून पास झालेला असो, हा, किंवा तो वर्ग गट क गट ड मधला विद्यार्थी असो, गट क ची का होईना त्याला पोस्ट मिळालेली आहे, म्हणजे तो आज एका पदावर आहे, सरकारी पदावर नोकरी, पैसे कमवतो, आणि तू आज अजूनही बेरोजगार आहे. ही सगळ्यात मोठी तफावत बघून घ्या आणि हे रियालिटी एक्सेप्ट करा बाळांनो. ओके, कुठचंही पद हे छोटं नाही, कुठचंही पद हे खूप मोठं नाही. आपण सगळे मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर व्हॉट, सेवक आहोत, सेवक. ठीक आहे, आपण जनतेचे सेवक म्हणून निवडून व्हायला चाललोय ना. आता एवढं राजकारणाचं जाऊ द्या, पण आपल्या सगळ्यांना एक गोष्ट आहे, एक पद मिळणं आणि लाईफ सिक्युअर करणं गरजेचं आहे की नाही. त्यामुळे बाळांनो, कुठचे निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह लोक, मित्र, ओके, जे 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करून जे घरच्यांवर डिपेंड आहेत,
हा, ते तुम्हाला जर का ज्ञान देत असतील किंवा ते स्वतः निगेटिव्ह झालेले असतील, अशा लोकांपासून लांब राहा. आणि तुम्ही डोक्यामध्ये एक पिक्चर क्लिअर ठेवा. सगळ्या ज्या येणार आहेत, जो कॉमन सिलेबस आहे त्याच्यावर करायचा आहे अभ्यास, तेवढीच मेहनत करायची, प्रत्येक परीक्षा द्यायची आहे सरळ सेवा अंतर्गत. आणि आपल्याला काय फरक पडतोय, टीसीएस घेऊ द्या, आयबीपीएस घेऊ द्या, महापोर्टल आलं तर ते घेऊ द्या, ते तर बंदच पडले म्हणा, एमपीएससी घेऊ द्या, कोणी पण घेऊ द्या, अजून तिसरी कोण नवीन उभी राहिली, याच्यामध्ये काय चेंजेस होणार आहेत? हार्डली काहीतरी होईल. यू स्टे फोकस्ड अँड कीप ऑन युअर स्टडी. ओके. आणि मी आताच क्लिअर करते, व्हिडिओ शेवटपर्यंत त्यांनीच बघा ज्यांना खरोखर वनरक्षक भरती. बघा, मी ग्रॅज्युएशन झालोय पण माझं हे एम नाहीये, माझा भाऊ बहीण आहे, दीर जाऊ नणंद, कोणीही घरातलं इंटरेस्टेड आहे त्याने हा व्हिडिओ बघायचा आहे. ओके. त्यांनाही माहिती द्या आणि त्यांना उद्युक्त करा, म्हणजे अभ्यास कर, चान्स आहे जाण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करा. ओके. क्लिअर आहे. आणि तुम्ही बॅच विकायलाच येता, तुम्ही हेच करायला येता, अरे म्हणजे मला एक कळत नाहीये, जसं तुम्ही बेरोजगार आहात तर आम्ही पण आमच्या रोजगारासाठी काहीतरी करणार. पण कुठच्याही गोष्ट असू द्या, तुम्ही एखादी बॅच 1000 रुपयात 2000 रुपयामध्ये खरेदी करता, पण तुम्हाला लाईफ टाईम साठी त्याच्यासाठी नॉलेज मिळतं. सो ज्ञान हे अमूल्य आहे, त्याच्यासाठी तुम्ही फक्त एक किंमत देता, पण तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये त्याच्यामुळे जो बदल होत असतो ना, तो अमूल्य असतो. ठीक आहे. सो थिंक हाय. जरी गट क चा अभ्यास करताय, गट ड चा करताय, गट ब चा करताय, थिंक हाय. विचार तुमचे उच्च ठेवा, तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे मी पुन्हा काही जास्त एक्सप्लेनेशन न करता लेट्स फोकस वनरक्षक. ओके. चलो, बघा बरीचशी माहिती आहे. हे काय काय आहे याच्यावरती पहिले आपण काम करायला सुरू करूया. बघा, वनरक्षक म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले मुद्दा लक्षात घ्या, वन विभागातील गट क संवर्गातील हे पद आहे. ओके. काय काम करतं? जंगल संरक्षण, वन्यजीवाचं संरक्षण, अनधिकृत वृक्षतोड रोखणे. ओके. वनरक्षक आणि वन सेवक दोन्ही पद वेगळी आहेत. लेट मी क्लिअर दॅट. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 1-2 दिवसात तुम्हाला मी वनसेवकचा व्हिडिओ टाकणार आहे, आणि हे पद कसं वेगळं आहे ते सांग. खूप ड्रास्टिक नाहीये, एवढंच डोक्यात ठेवा. वनरक्षकाचा जो मदतनीस असतो तो वनसेवक असतो. क्लिअर. आणि त्याची थोडीशी बघा, वनसेवकाची परीक्षा 12,991 पदं आहेत सँक्शन झालेली. आता कितीची ऍड येते माहिती नाही. ओके. आता वनरक्षक किंवा वनसेवक हे काय करतात, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 वन विभाग आहे, वनवृत्त विभाग म्हटला जातं, तिथून ही जागा भरल्या जाते. ठीक आहे. आणि वनसेवक हा त्याला मदतनीस असतो. थोडासा क्रायटेरिया किंवा थोडासा फरक आहे, मी त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे, पण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तर गट ड चं पद आहे, हे गट क चं पद आहे. इज दॅट क्लिअर? ओके. बघा, अनधिकृत वृक्षतोड रोखणे, शासनाच्या विविध वन प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, हे पद जे आहे ते वनरक्षक. अजून या पदाची कार्य काय आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी अजून क्लिअर केलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत पूर्ण बघा. पुढे जाण्याआधी आवडत असेल इन्फॉर्मेशन तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट, याच्यावर मी काहीच बोलणार नाही. ओके. नेक्स्ट बघा, आता याची शैक्षणिक पात्रता काय आहे. ओके. बघा, शैक्षणिक पात्रतेसाठी काही 1-2 मी ज्या बेसिक गोष्टी सांगते. हा, उमेदवाराने विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय घेऊन उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे 12वी उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे लक्षात घ्या, आता विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र, आता इथे म्हणजे आर्ट्स मध्ये काम केलेला जो विद्यार्थी आहे तोही आहे, सायन्स वाला पण आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याने कॉमर्स मध्ये 12वी केली, तो कारण की कॉमर्स वाल्याला अर्थशास्त्र असतं. ठीक आहे. ही पहिली अट आहे. दुसरं, अनुसूचित जमाती, जाती नाही म्हटलंय, एसटी प्रवर्गासाठी आपण चर्चा करत आहोत. उमेदवाराने किंवा माजी सैनिक असतील, नक्षलवाद्याच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य म्हणजे लेकरं, हा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा. लक्षात घ्या, कोणाकोणाला आहे? एसटी, माजी सैनिक, नक्षलवाद्याच्या हल्ल्यात मरण पावलेले, गंभीर जखमी झालेले वनखबरी, त्याच्यानंतर वन कर्मचारी, यांचे जे लेकरं बाळ आहेत त्यांना फक्त 10वी पास करायचंय. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, 35% वाला सुद्धा देऊ शकणार आहे आणि 95% वाला सुद्धा देऊ शकणार आहे.
क्लिअर? पुढची महत्वाची अट काय? त्याला मराठी भाषेचे ज्ञान म्हणजेच लिहिणे, वाचणे आणि बोलणे या तिन्ही गोष्टी अवगत असल्या पाहिजे. ही आहे इकडची शैक्षणिक पात्रता. क्लिअर? ओके. मग माझं कॉमर्स, माझे डिप्लोमा झालेला आहे. ओके. त्या लोकांसाठी अजून क्रायटेरिया ऍड झालेला नाही वनरक्षकसाठी. इज दॅट क्लिअर? 12वी बेसिस त्यांनी केलेला आहे. आता डिप्लोमासाठीचा जो क्रायटेरिया असेल आणि नवीन नोटिफिकेशन मध्ये काय आलं तर तुम्हाला मी नक्कीच अपडेशन्स कळवते. ओके. इथे डिप्लोमाचा ड सुद्धा उच्चारलेला नाही. ओके. पुढे बघूया. वयोमर्यादा. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग फॅक्ट. काय आहे? ओपन कॅटेगरी 18 ते 27, 38 नाही, 18 ते 27. ओके. रिझर्व्ह कॅटेगरी किंवा ऑर्फन, ऑर्फन म्हणजे ऑर्फन कॅन्डिडेट जे आहेत, ओके, अनाथ, ओके, त्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन. आता रिझर्व्ह मध्ये काय काय येतं तर बघा, SC ST, OBC, हा, SEBC, EWS, SEBC आणि EWS याच्याबद्दलचं कन्फर्मेशन नोटिफिकेशन मध्ये कन्फर्म होईल. ठीक आहे. मी आता इथे प्रॉमिस करणार नाही पण असतंच, लक्षात घ्या. यांना 5 वर्ष म्हणजे 18 ते 32. त्याच्यानंतर प्रोजेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अफेक्टेड आहेत त्यांना 45 वर्षापर्यंत दिलेलं आहे. समजतंय? इथे दिव्यांगांसाठी नाही, कारण तुम्हाला लक्षात येते वनरक्षक आहे, वनामध्ये काम करायचं आहे, हो की नाही, जंगलांचं संरक्षण तुम्हाला करायचं आहे. सो दिव्यांगांसाठी दिलेलं नाही. आपण आता एकदा बघूया. बघा, अमागास म्हणजे आपले ओपनवाले 18 ते 27, मागासवर्गीय, अनाथ, ओके, यांना पण 32 आहे. प्रावीण्य प्राप्त खेळाडू त्यांना 32 आहे. मागासवर्गीय, अमागासवर्गीय, ओके. त्याच्यानंतर माजी सैनिक त्यांना पण 27 वय मॅक्सिमम. सैनिकी सेवेचा कालावधी आणि अधिक 3 वर्ष म्हणजे 10 वर्षाची सर्व्हिस केलेली असेल तर 27 अधिक 10 37 प्लस 3 40 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, प्रकल्पग्रस्त 45 आहेत, भूकंपग्रस्त 45 आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणजे एखाद्या प्रोजेक्टसाठी असतील, हा, तर त्यांना आपण दिलेलं आहे 55चं. आणि रोजंदारी जे मजदूर आहेत त्यांना दिलेले आहेत 55. ठीक आहे. आता रोजंदारी मजदूर ते पण कसले, नरेगावाले वगैरे जे आहेत त्यांनी किती सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यावर हे मुद्दे क्लिअर होणार आहे. बघा, लक्षात घ्या, ह्या ज्या प्रत्येक कॅटेगरीज असतात ना, हा, मग तुम्ही डिटेलिंग नाही सांगितलं, मग असं नाही सांगितलं. बाळांनो, तुम्हाला अभ्यासासाठी, कार्यरत ठेवण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी हे व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला माहिती असली पाहिजे. ओके. अगदी डिटेलिंग हेच द्या आणि तेच द्या. अरे, नोटिफिकेशन आल्यानंतर करू ना राजा चर्चा आपण त्याच्यावर. ओके. फक्त एक डोक्यात फ्रेम ठेवा, मी आहे 18 ते 27 आणि ज्यांना रिझर्व्ह आहे ते 18 ते 32. येस, आय एम एलिजिबल फॉर दिस पोस्ट. मोटिवेट युअर सेल्फ अँड स्टार्ट स्टडिंग, स्टार्ट रनिंग. ओके. नियोजन करा, अभ्यास कसा करायचा ह्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकेन. ठीक आहे. मागे नका पडू. ओके. सातत्य हे एकमेव काय म्हणतात त्याला, गमक आहे स्पर्धा परीक्षेचं. जो सातत्य ठेवतो ना तो ह्याच्यामध्ये जिंकतो. ओके. पुढे बघूया. आता ह्याची परीक्षा पद्धती काय आहे तर इथे पहिले मी एक गोष्ट क्लिअर करते. एकूण परीक्षा जी आहे बाळांनो ती आपली होते टोटली 200 मार्क्सची. किती? 200 गुण. येस, दिसतंय का? थोडंसं वर लिहिते. 200 गुण. त्या 200 गुणांपैकी लेखी परीक्षा इकडे दिलेली आहे बघा. ही लेखी परीक्षा आहे. लेखी परीक्षा होते 120 गुणांसाठी. किती? 120. आणि 80 गुण जे आहेत, 80 गुण जे आहेत, ओके, ते तुमच्या मैदानी चाचणीसाठी आपण ते पण बघणार आहोत, त्याच्यासाठी आहे. पहिल्यांदा त्या लेखी परीक्षेचा सीन लक्षात घ्या काय आहे. ओके. बघा काय म्हटलंय. पात्र, हा, पात्र असलेल्या उमेदवारांची 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये 4 विषयांना गुण देण्यात आले. पहिला आहे सामान्य ज्ञान 30 गुण, पण ह्याच्यासाठी येणार आहेत 15 प्रश्न. याच्यासाठी पण 15 प्रश्न, याच्यासाठी पण 15च प्रश्न आणि ह्याच्यासाठी पण 15च प्रश्न. म्हणजे बाळांनो टोटल येणार आहेत 60च प्रश्न आणि ह्याच्यासाठी तुम्हाला दिलेत 120 मिनिटं. लक्षात येते? ओके. आता बघा, सामान्य ज्ञान मध्ये काय आहे. सामान्य ज्ञान महाराष्ट्र राज्याचा भूगोल व इतिहास, वन, पर्यावरण, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण, संतुलन. ओके.
ह्याच्यावरती अभ्यास करायचा आहे. हा थोडासा घटक वेगळा आहे. आता बौद्धिक चाचणी म्हटलेली आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोघांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. मराठी व्याकरण आहे आणि इंग्रजी व्याकरण आहे. आता हा जो डिटेल सिलेबस आहे याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवेन, काळजी करू नका. ओके, पॉप्युलरली लक्षात घ्या, आपल्याला सेमच नौकेतून पार करायचं आहे. फक्त काय आहे, डेस्टिनेशन वेगवेगळे आहेत. हा ग्रामसेवकला उतरेल, हा कृषीला उतरेल, हा आरोग्य सेवकला उतरेल, हा वनरक्षक बनेल, हा वनसेवक बनेल. नौका एकच आहे. ओके, चलो पुढे बघूया. शारीरिक पात्रता. ओके, फिजिकल एलिजिबिलिटी काय पाहिजे, तर जे पुरुष आहेत ओपन, ओके, ह्याच्यातले फक्त अनुसूचित जमातीमधले जे पुरुष आहेत त्यांची जी क्रायटेरिया आहे ती वेगळी आहे. बाकी सगळे जे कोणी पुरुष आहेत त्यांना लक्षात घ्या, 163 सेंटीमीटर ची छाती पाहिजे. ओके, आणि स्त्रियांसाठी 150 सेंटीमीटरची पाहिजे. ओके, पुरुषांना छाती न फुगवता उंची 163 पाहिजे आहे. उंची जी आहे ही 163 सेंटीमीटर आणि छाती जी आहे स्त्रियांची जी उंची आहे ती 150 पाहिजे. आणि छातीचा जो घेर आहे ते न फुगवता 79 पुरुषांचा आहे आणि फुगवून सेंटीमीटर मध्ये तो 84 आहे. सी 79 टर्न्स टू 84. ओके, आता ह्याच्यामध्ये एसटी कॅटेगरीचे जे आपले स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी किमान उंचीसाठी रिलॅक्सेशन केलंय बघा, 152.5. किती? 152.5. कशासाठी? हाईट. ज्याची हाईट 152.5 आहे त्याच्यावर तो एलिजिबल आहे. ओके, आणि छातीचा घेर न फुगवता सेम तेवढाच दिलेला आहे आणि फुगवून तेवढाच आहे. म्हणजे फक्त एसटी कॅटेगरीचे जे आपले स्पर्धक असतील त्यांना हाईट मध्ये थोडस रिलॅक्सेशन म्हणजे 10 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि स्त्रियांना 145चं केलेलं आहे. ओके, 5चं तिकडे आहे आणि इकडे. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर तुमचं वजन हे बीएमआय नुसार म्हणजे बॉडी मास इंडेक्स ते वेगळं येतं. तुझी हाईट एवढी तर तुझं वजन एवढं पाहिजे. ओके, असं असतं बघा. तर ती कॅटेगरी इकडे. काय म्हटलंय? वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात आणि वैद्यकीय मापन म्हणजे बॉडी मास इंडेक्स तिथे कॅल्क्युलेट केला जाणार, त्यानुसार तुमची शारीरिक पात्रता लागणार आहे. ठीक आहे, उंची आणि छाती या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. ही तुमची शारीरिक पात्रता आहे. हा, चला पुढे बघूया. आता मैदानी चाचणी. 2019 मध्ये जेव्हा पेपर झालेला त्यावेळेस आहे ना 2 इव्हेंट ठेवले होते. काय? चालणे आणि धावणे. 2023 मध्ये चालणे कट केलं, धावणेच ठेवलं. आता याच्यात 2 आहे, पुरुषांसाठी वेगळं आणि स्त्रियांसाठी वेगळं. ओके, आता मी तुम्हाला इकडे पहिल्यांदा पुरुषांसाठी जे चित्र आहे ते अप्रॉक्सिमेटली समजवण्याचा प्रयत्न करते. ओके, पुरुष मंडळी, तर पुरुषांना काय करायचंय? एकूण 5 किलोमीटर पळायचं आहे. धावणे, पळणे म्हणण्यापेक्षा धावणे. ओके, पण हे 5 किलोमीटर कसं पळायचं आहे? तर बघा, 17 मिनिट, त्याच्यानंतर 17 ते 18, 18 ते 19, 19 ते 20, 20 ते 25, 20 ते 21, 21 ते 22, 22 ते 23, 23 ते 24 अशी कॅटेगरी आहे एंड पर्यंत. ओके, जो व्यक्ती 17 मिनिट किंवा त्याच्या आतमध्ये येईल त्याला पूर्णपणे 80 गुण मिळणार आहेत. त्याच्यानंतर जो व्यक्ती 17 मिनिटापेक्षा जास्त 18 मिनिटाच्या आत त्याला 70 आहेत. त्याच्यानंतर 18 मिनिटापेक्षा जास्त 19च्या आत त्याला 60 आहे. 19 पेक्षा जास्त आणि 20 पेक्षा कमी त्याला 50 आहे. ओके, असं इथपर्यंत 10 गुण कमी होत आहेत आणि ह्याच्या पुढे -5, -5, -5, -5 असे येत आहे. आणि जो कोणी 29 मिनिटापेक्षा जास्त, लक्षात येतंय काय करतोय? 29 मिनिटापेक्षा जास्त जो कोणी विद्यार्थी जातोय तो मैदानी चाचणीतून अनुत्तीर्ण असा घोषित केला जाणार आहे. आउट, भरतीतून आउट. कळलं? मग पुरुष कॅटेगरी 5 किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे. 17 मिनिटाच्या आत
तर तुम्ही पैकीच्या पैकी 80 गुण मिळवत आहात. 17 ते 18 मध्ये 10 मार्क, 18 ते 19 मध्ये 10 मार्क कमी, त्याच्यानंतर हळूहळू 5 मिनिटं, 29 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला, आउट. क्लिअर? आता हे स्त्रियांसाठी कसं आहे ते बघूया. ओके. महिला वर्ग यांना पळायचं आहे 3 किलोमीटर, पण यांना टायमिंग दिलेला आहे 12 मिनिट. 12 मिनिटामध्ये 3 किलोमीटर पळायचं आहे. मग लक्षात घ्या, 12 मिनिट्स किंवा त्याच्या आतमध्ये आलं. हा, त्याच्यानंतर 12 ते 13, 13 ते 14, 14 ते 15, 15 ते 16, 19 पर्यंत. ओके. आता इथे तुम्हाला अवेलेबल असणार आहेत पूर्ण 80 गुण, पण 12 मिनिटापेक्षा जास्त आणि 13 मिनिटाच्या आत लागलं तर तुम्हाला 10 गुण वजा 70, 60, 50. ओके. असं करत इथे झाले 50 नंतर 45, 40, ओके, 35, 30, असं खाली खाली येणार. 19 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला, ती स्त्री या स्पर्धेतून अनुत्तीर्ण. कळलं? ती स्त्री या स्पर्धेतून अनुत्तीर्ण होणार आहे. मैदानी चाचणी स्त्रियांसाठी वेगळी, पुरुषांसाठी वेगळी, क्रायटेरिया वेगळा आहे. इज दॅट क्लिअर? शारीरिक पात्रता लक्षात आली. हाईट पुरुषांची 163, स्त्रियांची 153. एसटी कॅटेगरीची व्यक्ती असेल 152.5 आणि स्त्रिया 145. क्लिअर? छाती सगळ्यांना, पुरुषांना एसटीच्या आणि ओपनच्या किंवा सगळ्या पुरुषांना छाती सेम आहे. न फुगवता 79, फुगवून 84. ओके. त्याच्यानंतर मैदानी चाचणी 17 मिनिटात 5 किलोमीटर, स्त्रियांसाठी 12 मिनिटात 3 किलोमीटर. ठीक आहे. हेच टार्गेट डोक्यात ठेवायचं. बरेचसे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहे, तुम्ही फिजिकल करता, पण ज्यांना वनरक्षक ल्युक्रेटिव्ह जॉब आहे. ल्युक्रेटिव्हचा अर्थ असतो खूप छान. ओके. निसर्गरम्य मस्त जंगलात राहणारा. ओके. असेही बिबटे आता खाली यायला लागलेत, आपल्या सगळीकडे फिरतायत, मग तुम्ही बिबट्यांसोबतच राहिला जा, हो की नाही? चलो पुढे बघूया. स्टॅमिना टेस्ट. ओके. आता इथे मी तुम्हाला काय गोष्ट सांगते, ही क्वालिफाईंग नेचरची आहे. क्वालिफाय म्हणजे हिचे मार्क धरल्या जाणार नाही. ओके. मग याच्यात दोन गोष्टी आहेत, पुरुष स्त्री. ठीक आहे. 25 किलोमीटर 4 तास, 25 किलोमीटर 4 तासात करायचं आहे. आणि स्त्रियांसाठी आय थिंक 12 किलोमीटर 4 आवर्स मध्ये करायचं आहे. आणि हे बघा, हे चालत करा. फक्त स्त्रियांसाठी जे आहे ना बाळांनो, हे मी तुम्हाला अजून जास्त क्लिअर करेन, पण आहे स्टॅमिना टेस्ट आहे. तुम्ही चालत, धावत, पळत, रांगत कसं पण करा, जे ओनली स्टॅमिना टेस्ट तुमची चेक केला जाणार आहे, नथिंग मोर. ओके. आणि तुमची फायनल मेरिट जी आहे ती ही चाचणी म्हणजे मैदानी चाचणी आणि लेखी गुण अशी एकूण लागणार आहे. हा, माझा एक मुद्दा सांगायचा राहिला, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आता या मैदानी चाचणीसाठी कोणाला बोलवणार? कोणाला बोलवणार? हा, तर 120 मार्कापैकी जो कोणी 45% गुण मिळवणार, म्हणजे 54च्या वर, काय आहे 45%, 54 गुण जो असणार आहे तोच फिजिकल साठी क्वालिफाईंग होणार आहे. इज दॅट क्लिअर? ओके. हे डोक्यात ठेवा, म्हणजे हा मुद्दा सगळ्यात क्रुशल होता. हा बघा, 90 वाला पण तुमच्या बरोबर पळणार आहे, 110 वाला पण पळणार आहे आणि 55 वाला सुद्धा पळणार आहे. मग गेम चेंजर फॅक्टर काय असणार आहे? तुमचं फिजिकल स्ट्रॉंग असेल आणि हे दोन्हीकडे इक्वली तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे. ओके. बघा, मैदानी चाचणी, स्टॅमिना टेस्ट. आता ह्याची वेतन श्रेणी, आता ह्याची वेतन श्रेणी काय आहे? ती आहे S7. साधारणपणे 21,000 ते 69,000 एवढं त्याचं पेस केलंय. 21,000 बेसिक आहे. मग याच्यामध्ये बघा TA, DA, HRA असं काय काय ऍड करून हा तुम्हाला साधारण पगार जातो 40K म्हणजे 40,000. 3,000 पर्यंत तुमचे टॅक्सेस, प्रोफेशनल टॅक्स, हा टॅक्स, ते टॅक्स असं काय काय कट होतं. ओके. 3,000 पर्यंत कट होतं आणि तुम्हाला पहिल्या महिन्यापासून 37,000, ओके, 37,000 जे आहेत 37K एवढे तुमच्या हातात वेतन श्रेणी पडते. आता ह्याच्यामध्ये हा जो बेसिक पे आहे प्लस 3%
एव्हरी इयर इन्क्रीमेंट. ओके. आणि हे जे आपण बघतोय हे काय आहे, S7 ची म्हणजे वेतन श्रेणी आहे. S7 आपलं वेतन आयोगाने 7वा वेतन आयोग चालू आहे ना आपला, तर आता 2-3 वर्षात 8वा सुरू होणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, 8वा वेतन आयोग जो आहे हा 2.5 पट बेसिक मध्ये ऍड करणार आहे असं ऐकिवात आहे. ओके. जास्तच करो, कमी नको. सो इमॅजिन करा, हा जो पगार आहे आणि इथे 3% ऍड होणार, आणि हे म्हणजे मी आकडा नाही सांगत तुम्हाला, महागाई पण तेवढीच वाढते, पैसे किती कमवले तर पुरत नाही, पण सिक्युरिटी ना जॉबची खूप महत्वाची असते, जी तुम्हाला इकडे थोड्याशा मेहनतीने, थोडंसं मन मारून, थोडंसं लाईफमध्ये कॉम्प्रोमाइज करून अवेलेबल होते. ओके. लक्षात आले वेतन श्रेणी. आता ह्याची बघा, ह्या पदाची कामं काय काय असतात. जंगलाची गस्त म्हणजे पेट्रोलिंग करायला जावं लागतं. ओके. तुम्ही एकटे नाही जात, तुमच्या हाताखाली वन सेवक असतात. आणि साधारणपणे मी असं ऐकलंय की 9 माइल्सचा जो एरिया असतो तो एका वनरक्षकाकडे असतो. ह्याच्यात कमी जास्त होऊ शकतं. आणि एक 3-4 वनसेवक तुमच्या हाताखाली कामाला असणार, जे पूर्वी वनमजूर ओळखल्या जायचे. ओके. वन्यजीव संरक्षण हे तुमचं प्रधान कार्य असेल. त्यांचं संवर्धन बघा, अनधिकृत अतिक्रमण रोखणे, वनसंपत्तीचं संरक्षण करणे, वनदुरुस्ती, वृक्षारोपण कामात सहभागी होणे, वनगृह व पोस्टची देखरेख, आपत्ती, नैसर्गिक आपत्तीच्या काळात देखरेख मदत करणे आणि जनजागृती करणे वनांविषयी. त्याच्यानंतर शालेय ज्या सहली येतात त्यांना मार्गदर्शन करणे. ह्या सगळ्या जे मुद्दे आहेत हे इकडे येतात. हे सगळे या पदाची कामं आहेत. समजलं? अजून एक महत्वाची गोष्ट, प्रमोशन कसं होतं. पहिले तुम्ही वनरक्षक, आफ्टर 10 इयर्स ओके वनपाल, त्याच्यानंतर फॉरेस्ट रेंजर. आता तुम्हाला सांगते, हे जे पद आहे हे साधारणपणे फॉरेस्ट रेंजर राज्यसेवेमार्फत भरल्या जातं. म्हणजे साधारणपणे 20-22 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तुमचं एज खूप मॅटर करतं, तुम्ही राज्यसेवेच्या पदापर्यंत पोहोचता. ठीक आहे. सो प्रमोशन आणि ह्या सगळ्या गोष्टी बघा आपण इथे कव्हर केलेल्या आहे. आता निवड प्रक्रिया काय असते, तर बघा, पहिली गोष्ट मागणी जाणार. मागणी झाली की जाहिरात निघणार. ओके. जाहिरातीनंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमची लेखी परीक्षा होणार. म्हणजे तुमचे फॉर्म सुटले, फॉर्म नंतर तुमची लेखी परीक्षा होणार. लेखी परीक्षा बघा, फर्स्ट स्टेप फॉर्म, हॉल तिकीट, सेकंड स्टेप लेखी परीक्षा. ओके. लेखी परीक्षेनंतर इथे तुम्हाला किती मिळवायचे सांगितलं मी, 54 गुण, हे ना. हे एवढे गुण मिळाले, लेखी परीक्षा तुमची झालेली असेल, इकडून तुम्ही जाताय, शारीरिक पात्रता तुमची झालेली असेल, म्हणजे तुम्ही त्या शारीरिक पात्रतेत असाल, अर्थात त्याच वेळेस तुमचं चेक होत असतं. इकडे तुमची होणार आहे मैदानी चाचणी सगळी. हे झालं की तुमची होणार आहे स्टॅमिना टेस्ट. ही जी स्टॅमिना टेस्ट आहे ही कशी आहे, क्वालिफाईंग आहे, पण तरी सुद्धा ही रिझल्टच्या आधीच असतं. तुमचा जो फायनल रिझल्ट आहे तो ह्या 2 मार्कांवर लागणार. लक्षात आलंय. फायनल रिझल्ट लेखी आणि मैदानी चाचणीवर लागणार. आणि हे झाल्यानंतर काय होतं, तुमचा रिझल्ट लागतो. लक्षात येते. हे काय आहे, क्वालिफाईंग आहे, पण हे घेतलं जातं त्याच वेळेस. हे एवढी निवड प्रक्रिया ह्याच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. सो माझ्या मते तुम्हाला पिक्चर एक क्लिअर करण्यासाठी मी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. ओके. तुमचे काही डाऊट्स असतील तर टाका कमेंट सेक्शन मध्ये, काही प्रॉब्लेम नाहीये. पण निगेटिव्ह टाकत असताना एवढं लक्षात घ्या, तुमचे विचार मुळातच निगेटिव्ह असतील ना तर मी काही करू शकत नाही. समजलं? हा, ह्याच्यात काही चूक झाली असेल तर अवश्य मला सांगा, होऊ शकते, तर मी नक्कीच ते सुधारवून तुम्हाला एक फ्रेश व्हिडिओ पण त्याच्यासाठी देईल. पण शक्यतो आम्ही अभ्यास करूनच सगळे व्हिडिओ तयार करत असतो. आलं लक्षात? सो मी आता इथे थांबते बाळांनो. लवकरच भेटे वन सेवकाच्यासाठी. तत्पूर्वी न्यू इयर साठी मी एक ऑफर आणलेली आहे. मी मराठी व्याकरण आणि पॉलिटी हे 2 विषय किंवा जीएसचे जे घटक आहेत ते घेते. मराठी व्याकरणाची आपली बॅच आहे ती फक्त 299 मध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ही जी आहे ती सर्व प्रकारच्या सरळ सेवा, म्हणजे अशी एक परीक्षा नाहीये महाराष्ट्र राज्यांतर्गत की जिथे मराठी व्याकरण नाहीये. ओके. मग त्याच्यासाठी टीईटी असेल, डीएमआर असेल, पोलीस भरती असेल, तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, वनरक्षक, वनसेवा, वन नगर परिषद, आरोग्य विभाग, कृषी सेवा, धर्मादाय आयुक्त, आरोग्य सेवा, सगळे जे आहे सगळ्या पदांसाठी उपयुक्त असणारी ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. हिची
जी मूल्य आहे फक्त 299 रुपये बघा मी ठेवलेलं आहे. काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिसते, लिंक वरून तुम्ही ती ऍप डाउनलोड करा आणि ऍप मध्ये मराठी व्याकरण असं एक टॅब आहे, त्याला क्लिक करा. तिथे तुम्हाला ही बॅच अवेलेबल आहे. आता ह्याच्यामध्ये विशेष काय आहे बघा, अनलिमिटेड वॉच टाइम आहे, 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे, 150 पेक्षा जास्त ऑडिओज आणि व्हिडिओज. आता ऑडिओ पीडीएफ नोट्स क्लासच्या मी टाकलेल्या आहेत सगळ्या. ओके, म्हणजे टाकणार. आता बॅच अपडेशन फ्रेश बॅच आहे. ह्याच्यात काय केलेलं आहे तर 2500 शब्दांची जे शब्दसंग्रह आहे तो मी तयार केलेला आहे. त्याचा एक 100 पेपर, ओके, 25 प्रश्नांचा एक पेपर, या प्रकारे 100 पेपर आहे आणि त्या पेपरचं मी ऑडिओच्या माध्यमातून एक्सप्लेनेशन केलेलं आहे. सो ते इकडे आहे. ही अशी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे. 1 जानेवारी ह्या दिवसासाठी मी ही बॅच फक्त 299 मध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. ओके, आणि तेही फक्त पहिल्या 100 लोकांसाठी आहे. ओके, 1 जानेवारी पर्यंतची व्हॅलिडिटी आपण ठेवलेली आहे, आपण लॉन्च केलेली आहे. समजा त्याच्या आधीच माझे 100 कॅन्डिडेट झाले तर ही बॅच पुन्हा ह्याची जी मूळ किंमत आहे 499 रुपये त्याच्यावर शिफ्ट केला जाईल. त्यामुळे विचार करू नका की खरंच काय असं तसं, ह्या त्या 1-2 व्हिडिओ टाकलेले आहेत मी, बघून घ्या, तुम्हाला आयडिया येईल. ओपन आहेत, पीडीएफ नोट्स आहेत, सगळ्या गोष्टी, शब्दसंग्रहाचे जे घटक आहेत ते मी त्याच्यात आता ऍड करतेय. हा, सो लवकरात लवकर असेल इच्छा, माझ्यावर विश्वास असेल, मी शिकवलेलं आवडत असेल तर जॉईन करून ठेवा. ठीक आहे, सो आता थांबूया, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जो मी तुम्हाला वनसेवक वनरक्षक याच्यातल्या डिफरन्ससाठी तयार करणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत अभ्यास करत राहा, डाऊट्स विचारा, निगेटिव्ह विचार आणू नका, बी पॉझिटिव्ह, स्टे फोकस. ओके, जय हिंद.